हॅलो एव्हरीवन, कसं आहात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईज चेस्ट असणारी कटोरी ब्लाऊज पाहणार आहोत। जो तुम्ही व्हिडिओमध्ये आत्ता ब्लाऊज पाहताय सेम तोच ब्लाऊज आज आपण स्टिच करणार आहोत। त्याची पूर्ण प्रोसेस शिकण्यासाठी रेडी आहात का? तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात। आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टेलरिंग कोर्स डे 24 मध्ये आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज 42 चेस्ट साईजचा। तर त्यासाठी मी अगोदर घडी घेतली। मी डायरेक्ट आज तुम्हाला पीसवरती कसं कटिंग करायचं ते प्रॉपर सांगणार आहे। आज आपण पेपरवर कटिंग नाही करणार आहोत, त्यामुळे तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक पहा। हा ब्लाऊज एकदम छान पद्धतीने आपला रेडी होणार आहे। तर आपल्याला अगोदर चेस्ट साईज घ्यायची आहे, त्यानुसार कपडा फोल्ड करायचा आहे। उंची घ्यायची आहे, आपला गळा असणारे 6 इंच, 2.25 इंच 6 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। मुंडा देखील आपल्याला शोल्डर 3 इंचाचा, मुंडा 6 इंचाचा, अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता आपण खालून जी आपली योकपट्टी असते तर योकपट्टी 3.5 इंचाच्या मार्कवरती 3.25 इंच उंची घ्यायची आणि त्यापुढे 3 इंच मार्क करून आपल्याला ती स्ट्रेट लाईन रेडी करून घ्यायची आहे। आता आपल्याला महत्त्वाचा भाग आपला की जो कटोरी पार्ट असतो तर तो कटोरी पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे। त्यासाठी आपण अगोदर मुंडा रेडी करून घेऊ, ज्याच्यासाठी मी 1 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून घेऊन शेप दिलेला आहे। आता आपण कटोरी रेडी करून घेऊ। कटोरी रेडी करत असताना जो आपला मुंड्याचा जो भाग आहे तिथून आपल्याला 2.25 इंच मार्क करायचा आहे। गळा आहे तिथे 1 इंच वरच्या बाजूला मार्क करून आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची की आपला जो कमर आहे, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला, तो येतो 9 इंच। 9 इंचावरती मार्क करायचं आहे। चेस्टचा चौथा भाग येतो 10.5 इंच, तर 10.5 इंचावरती मार्क करायचं, प्लस आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्क करायचं, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता। तर जे आपण 9 इंचावरती मार्क केलं आहे कमरेचा पॉईंट, तिथून आपल्याला 2.25 इंचावरती मार्क करायचं। तिथून आपल्याला पुन्हा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि छानशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची। आता फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे, तर आपण तो कट करून घेऊयात बाजूला। या ठिकाणी जो आपण मुंडा कट केला होता अगोदरचा, जो मार्क केला होता तो बॅक साईडला सुद्धा उपयोगात येतो, त्यामुळे या ठिकाणी बॅक साईडला आपण तो कट करून घेतला तरी चालेल। आता या ठिकाणी आपण प्रॉपरली कटिंग करून घेऊयात। फ्रंट पार्टचे सगळे पार्ट वेगळे करून घेऊयात। जो मुंडा आहे त्याची जी आतली लाईन आपण जी ड्रॉ केलेली आहे ती फायनल लाईन असते, तर ती देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली छानशी फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। आता आपल्याला कटोरी देखील करायची आहे, बट त्या अगोदर आपण आपला जो बॅक पार्ट आहे तो रेडी करून घेऊयात। इथं बॅक पार्टची जी बॅकची गळ्याची जी उंची आहे ती आहे 10 इंच आणि पूर्ण उंची आहे 15 इंच। तर आपण त्यावरती 1 इंच ॲड करून मार्क करून घेऊयात। 10 इंचावरती मार्क करून आपण छान गोल आकारामध्ये गळा रेडी करून घेणार आहोत, तर त्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे आणि जो आता शेप रेडी झाला आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट सुद्धा रेडी झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं की कटोरी, तर कटोरीसाठी तुम्ही ज्यावेळेस कटिंगला पीस घ्याल तर त्यावेळेस काळजी घ्या की तुम्ही जी कटोरी ठेवाल त्यानंतर साईडनी 1.5 इंच मार्जिन आणि खालच्या बाजूला 1.5 इंची मार्जिन अशा पद्धतीने राहिलं पाहिजे। तर या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आपण पहिल्यांदा जो कटोरीचा शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा, त्यानंतर दोन्ही बाजूने 1-1 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे। जर तुम्हाला चेस्ट साईज मोठी हवी असेल तर 1.5 इंच मार्क करायचा आणि ज्यावेळेस तुम्ही सेंटरला फोल्ड करता त्यावेळेस आपल्याला जास्त घ्यायचं। इथं उंची मी सेंटर घेऊन 1.5 इंच घेतलेली आहे। आता हे पॉईंट स्ट्रेट लाईनमध्ये जोडून घ्यायचे आणि ज्यावेळेस राऊंड शेप घेतो त्यावेळेस अर्धा इंच वर घेऊन खालच्या बाजूला प्रॉपरली जोडून घ्यायचं। ही कटोरी खूप छान फिटिंगमध्ये बसते, कम्फर्टेबलही राहते आणि आपण शेप कट करून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला बाही कट करायची। तर बाही कट करत असताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला इथे थोडासा कपडा कमी पडतोय, तर मी या ठिकाणी फक्त जो मेन बेस आहे मुंड्याच्या बाजूचा तो रेडी करून घेत आहे। त्याच्यानंतर मी समोरच्या बाजूने एक पट्टी ॲड करणार आहे। जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहत असेल तर तुम्ही डायरेक्टली जरी केलं तरी हरकत नाही। बाही कट करत असताना 2.5 इंच आतल्या बाजूला मार्जिन घेऊन प्रॉपरली त्याला शेप देऊन घ्यायचा आहे। जे तुम्ही फ्रंट साईड पाहता प्लेन, तर त्या स्ट्रेट साईडला आपण नंतर कपडा ॲड करणार आहोत, त्याची पट्टी वगैरे जॉईन करणार आहोत। तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती पट्टी नंतर जॉईन करायची आणि आपले जे बाहीचं प्रॉपर मेजरमेंट असणार आहे ते ॲड करायचं। इथे लॉंग बाही आहे 10 इंचाची
आता आपण अस्तर वरती कटिंग करून घेतलं. आता मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेऊयात. तर मी तुम्हाला बाहीचं दाखवते. बाही आपली ही 10 इंचाची असणार. मी पुढे त्याला जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्यानंतर जॉईन करणारच आहे. तुम्ही देखील सेम प्रोसेस फॉलो करा. जर तुमची बाही लहान असेल तर जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी 10 इंचावरती मार्क करून घेऊन या ठिकाणी बाही कट करून घेत आहे. त्या अगोदर आपले जे बाकीचे जे पार्ट आहेत ते सुद्धा ठेवून आपल्याला मार्क करून घ्यायचे. सगळे व्यवस्थित बसतात का, कुठे काही प्रॉब्लेम येतो का हे चेक करायचं. याच्यामध्ये आपला एक पार्ट राहतो की योक पार्ट. तर इथे साईडला जो पोर्शन राहतो ओपन, तर त्या ठिकाणी नंतर मी योक कट करून घेणार आहे. तुम्ही लगेच ॲड करून कट करून घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने आपले जे ब्लाऊजचा जो पीस आहे त्यावरती देखील आपली कटिंग रेडी झालेली आहे. कटिंग करत असताना काळजी घ्या की जर हात सरळ राहिला तर कटिंग पण खूप सुंदर येते. आणि कटिंग करत असताना 0.25 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन सोडून मग कटिंग करून घ्यायची, जेणेकरून आपण स्टिच करत असताना एकदम कट टू कट जर असेल तर अस्तर जर थोडे मागे पुढे सरलं तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन हे कटिंगमध्ये सोडायचं मेन फॅब्रिकमध्ये. अशा पद्धतीने आपली छानशी कटिंग या ठिकाणी रेडी झालेली आहे. यामध्ये आपल्याला कुठलेही चेंजेस करायचे नाही आहेत. प्रॉपरली ॲज इट इज आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे. या ठिकाणी मी नंतर योक पट्टी जी आहे ती कट करून घेणार आहे राहिलेल्या फॅब्रिकमध्ये. मी तुम्हाला पार्ट जे कटिंग झाले ते रेडी करून दाखवते या ठिकाणी. आता आपण छान अशा पद्धतीने स्टिच करायला घेऊयात. तर अगोदर मी फ्रंट पार्ट रेडी करायला घेतला. जर तुम्हाला बॅक पार्ट कम्फर्टेबल असेल तर तुम्ही बॅक अगोदर रेडी करा. फ्रंट असेल तर फ्रंट करून घ्या. या ठिकाणी मी अगोदर फ्रंट यासाठी करते की ज्यावेळेस आपण शोल्डरला टच करतो तर जर आपली जी उंची आहे ती थोडी कमी जास्त असेल तर बॅक पार्टमध्ये आपण मॅनेज करू शकतो. हाईट मेंटेन करण्यासाठी अगोदर फ्रंट पार्ट जर रेडी केला तर ऑलमोस्ट बेस्ट असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कटोरीचा जो पार्ट आहे तो रेडी करून घेत आहोत. आता यातला सर्वात महत्त्वाचा भाग की याचे जे टक पॉईंट असतात ते कसे रेडी करायचे. तर ज्यावेळेस जॉईन करायचे त्यावेळेस मी पुन्हा एकदा नक्कीच सांगेन. तर आपण अगोदर फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात. सगळे पार्ट एकमेकांना जॉईन करून घेऊयात. जॉईन करत असताना काळजी घ्या की जे आपलं दोन्ही फॅब्रिक आहेत ते एकमेकांवरती स्टेबल असावेत, मागे पुढे होऊ नये. जर कधी कधी सुळसुळणारा कपडा असेल एकदम सुळसुळीत, म्हणजे सिल्क सॅटिन फॅब्रिक म्हणतो आपण त्याला, तर सिल्क जर फॅब्रिक असेल तर अशा वेळेस या ठिकाणी क्लिप यूज करायच्या किंवा आपल्याकडे ज्या टाचण्या असतात त्या टाचण्यांचा इथे वापर करायचा, जेणेकरून दोन्ही आपले जे फॅब्रिक आहेत ते स्टेबल राहतील. आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की कटोरीचा जो टक पॉईंट आहे तो कसा घ्यायचा आहे. आपल्याला उंची ही 2.25 इंच घ्यायची आहे. जर चेस्ट साईड जास्त असेल तर 1.5 इंच आपल्याला साईड मार्जिन आणि ज्याची जी उंची आहे ती 2.25 इंच घ्यायची आहे. जर कमी असेल तर 1 इंच, बट उंची ही 2.25 इंचच घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपला जो कटोरीचा टक आहे तो देखील आपण देऊन घेतलेला आहे. तुम्ही समोर पाहू शकता खूप छान पद्धतीने कप्स रेडी होतात. हे कप्स रेडी झाल्याच्या नंतर, म्हणजेच आपली कटोरी रेडी झाल्याच्या नंतर ती या ठिकाणी अटॅच करून घ्यायची. आपली जी कटिंग आहे ती एकदम प्रॉपर आलेली आहे, त्यामुळे कटोरी ज्यावेळेस आपण अटॅच करतोय त्यावेळेस ती कमी जास्त होणार नाही आहे. पण जर कोणाची होत असेल तर काळजी घ्या की गळ्याच्या बाजूने खालच्या बाजूला कटोरी ॲड करायची. मी तुम्हाला समोरच दाखवते की कुठलीही कमी जास्त कटोरी झालेली नाही. आपली प्रॉपर फिनिशिंगमध्ये त्याच मेजरमेंटमध्ये परफेक्शनली कटोरी ॲड झालेली आहे. दुसरी पण कटोरी सेम पद्धतीने बसवतोय. ही कटोरी अजिबात कमी जास्त झालेली नाही आहे, एकदम परफेक्शनने ॲड झालेली आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कुठेही कोणतीही शिलाई दिल्यानंतर जर जास्त राहत असेल तर ते कट करून टाकायचं आहे. आता इथे मी तुम्हाला खालून ती कटिंग जी पाहताय तुम्ही, तर ती यासाठी की ज्यावेळेस आपण आपले जे योक पट्टी आहे ती जोडतो तर त्यावेळेस ती क्रॉस असते, त्यामुळे त्या बाजूने जर तुम्ही लाईटली कर्व दिला तर त्याचा प्रॉपर शेप मेंटेन होतो.
आता आपण योगपट्टी जोडून घेऊयात. तर योगपट्टी तुम्ही दोन्ही पट्ट्या अगोदर फोल्ड करून घेऊन मग डायरेक्टली स्टिच करत तरीही चालतील, बट या प्रोसेसमध्ये आतल्या बाजूने जे फॅब्रिक आहे ते शो होत नाही आणि फिनिशिंगही छान येते. तर मग तुम्ही पाहू शकता मेन फॅब्रिक आणि जे अस्तर फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपला जो कटोरीचा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये राईटली रोल करायचा आणि मग साईडनी प्लेन स्टिच द्यायचं. इथे घडी असल्यामुळे कपडा कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात, बट आपण जी कटिंग केलेली आहे ती स्टेबल असते, त्यामुळे प्रॉपर कपडा एकमेकांवर जुळवून घेऊन जरी तुम्ही स्टिच केलं तरी पण फायनल रिझल्ट हे खूप छान येतात. तुम्ही समोर पाहू शकता. सेम दुसऱ्या पार्टला आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करून कंप्लीट करायची. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. लाईटली रोल घ्यायचा, मध्ये ठेवायचा, साईडने पुन्हा कपडे दोन्ही एकमेकांना मॅच करून स्टिच करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले दोन्ही योक अटॅच करून झालेले आहेत. आता आपली जी हुक लूक पट्टी आहे ती आपल्याला या ठिकाणी रेडी करायची आहे. तर जी हुक पट्टी आहे ती आपली बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड होते. जी लूक पट्टी आहे म्हणजे ज्याला आपण हुक अटॅच करणार आहोत तर ती थोडी मोठी असते आणि ती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला फोल्ड होते. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचं आहे. अगोदर आपल्याला व्यवस्थित कपडा जुळवून घ्यायचा आहे, प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आत्ता जो आपण स्टिच केलं आहे त्यानंतर ते आतल्या बाजूने फिरवून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला हुकचे काजे करायचे असतात. तर मी या ठिकाणी ते ट्रायंगल शेपचे काजे न करता हात शिलाईने काजे करते, जे एकदम भक्कम राहतात आणि खूप छान दिसतात. तर तेच करते, त्यामुळे मी ओपन स्पेस सोडलेलं नाही आहे. जर तुम्हाला त्रिकोणी काजे करायचे असतील तर तुम्ही स्पेस सोडून ते ट्रायंगल शेप मेंटेन करा. आता जी दुसरी पट्टी आहे ज्या ठिकाणी हुक बसणार आहेत तर त्यासाठी आपण बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला कपडा फोल्ड करणार आहोत. तो प्रॉपरली या ठिकाणी पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ती पट्टी हुक पट्टी म्हणून जोडायची आहे. हे करत असताना काळजी घ्या की आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते बाहेरच्या बाजूने शो होणार आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टिच कराल त्यावेळेस ते प्रॉपरली मेंटेन करून स्टिच करायचं. आता आतल्या बाजूने फोल्ड करून घेऊन स्टिच द्यायची आहे. आपला हुक त्या पट्टीवरती प्रॉपरली सेट झाला पाहिजे एवढं मेजरमेंट घेऊन प्रॉपरली आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून स्टिच करायचं आहे. खूप छान पद्धतीने आपला ब्लाऊज या ठिकाणी रेडी होत आहे. प्रॉपरली गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. दोन्ही जे हुकलूक पट्ट्या आहेत त्या एकमेकांना एकसारख्या करून घ्यायच्या. खालची बाजू ही सेम आली पाहिजे याची काळजी घ्यायची. प्रॉपरली शेप देऊन झाल्याच्या नंतर आपण आता फोल्ड जो कपडा आहे तर तो आपण रेडी करून यावरती स्टिच करणार आहोत. तर अगोदर मी यासाठी 1 इंचाची प्रॉपरली पट्टी रेडी करून घेत आहे आणि शक्यतो प्रयत्न करा की ज्यावेळेस तुम्ही फोल्ड टिप देत असाल तर त्यावेळेस जे आपलं अस्तर फॅब्रिक आहे ते यूज करा. जर तुम्ही मेन फॅब्रिक यूज केलं तर कधी कधी मेन फॅब्रिक हे टोचणारही असू शकतं, तर ते जर यूज केलं घातलं गेलं तर मानेभोवती थोडेसे रॅशेस येऊ शकतात किंवा टोचू शकतात. त्यामुळे जे आपलं अस्तर आहे त्या अस्तरच्याच पट्ट्या आतल्या बाजूने फोल्ड करण्यासाठी यूज करायचे. एकदम प्रॉपरली आपण या ठिकाणी समोर पाहू शकता 1 इंचाची मी पट्टी फोल्ड केलेली आहे आणि ती स्टिच करून घेत आहे. सेम प्रोसेस तुम्हालाही करायची आहे.
त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती दाब टीप द्यायची. आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करायचं नाही आहे. आतल्या बाजूने आपण त्याला हात शिलाई करणार आहोत. तर फक्त त्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये जो फायनल लुक पाहिला आहे तर त्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी रेडी होणार आहे. दोन्ही बाजूच्या गळ्यांना आपण सेम प्रोसेस करत आहोत. त्याला फोल्ड टिप देऊन त्याच्यावरती दाब टिप देणार आहोत. त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून आतमध्ये शिलाई थ्रो स्टिच करायचं नाही आहे. त्याला फक्त दाब टिप देऊन ठेवायची. हात शिलाई कशी करायची असते याचा मी प्रॉपर व्हिडिओ अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा बनवलेला आहे आणि सुरुवातीचे जे ट्रेनिंग सेशन होते तर त्यामध्ये सुद्धा मी एक व्हिडिओ ॲड केला आहे की ज्यामध्ये प्रॉपर हुक कसा बसवायचा, त्याची जी लुक जो असतो हुक बसवण्यासाठीचा स्पेस असतो तो कसा बसवायचा किंवा हात शिलाई कशी करायची मी प्रॉपर व्हिडिओ रेडी केलेला आहे. तर तोही एकदा पाहून घ्या जर तुम्हाला लक्षात येत नसेल, डिटेलमध्ये हवं असेल तर. आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊ. बॅक पार्ट रेडी करत असताना मी हाईट चेक केली आहे. तर या ठिकाणी कमी जास्त करायची गरज नाही आहे. प्रॉपरली आपल्याला कट टू कट स्टिच देऊन घ्यायचे. अप्पर साईडने सुद्धा आणि जी खालची साईड आहे तर त्या साईडने सुद्धा आपल्याला प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायची. यामध्ये कमी जास्त काही करायचं नाही आहे. आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे. दाबटीप देत असताना खूप बाहेरच्या बाजूने जायचं नाही, खूप आतल्या बाजूने यायचं नाही. जी आपण शिलाई देत असू ती शिलाई एक सातत्यपूर्वक पद्धतीने द्यायची आहे, कमी जास्त न होऊ देता. आणि त्याच्यामध्ये काळजी घ्यायची की जे आपलं अस्तर असतं ते बाहेरच्या बाजूला नाही आलं पाहिजे, शो नाही झालं पाहिजे. ओपन साईड आपण स्टिच थ्रू क्लोज करून घेणार आहोत आणि जी आपली खालची बाजू आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला टक पॉईंट द्यायचे आहेत. तर ते टक पॉईंट देत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो आपला सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणाहून आपल्याला जो आपलं ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तो फोल्ड करायचा आहे. तिथपासून 4 इंच बाहेरच्या बाजूला आपल्याला सेंटर पॉईंटपासून 4 इंच बाहेरच्या बाजूला मार्क करायचं आहे. पुन्हा 1 इंच साईडने मार्क करायचा आणि 4 इंच त्याची उंची घ्यायची. अशा पद्धतीने ट्रायंगल रेडी करायचा. दोन्ही बाजूने आपल्याला सेम मार्क करून त्याच पॉईंटवरती स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही टक पॉईंट या ठिकाणी आपले रेडी झालेले आहेत. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊयात. उंची मी तुम्हाला अगोदरच दाखवली होती की एकदम छान अशा पद्धतीने एकदम एक समान उंची आपली आलेली आहे. आता आपण शोल्डर जे आहे ते दोन्ही जोडून घेऊयात. या ठिकाणी वेगळी पद्धत वापरायची नाही आहे. जर खूप जाड झालं तर शोल्डर पॉईंटला ज्यावेळेस आपण घालतो तर ते टोचू शकतात, त्यामुळे खूप जास्त जाड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. छान अशा पद्धतीने शोल्डर आपल्या या ठिकाणी जोडून झालेले आहेत. आता बाहीचा पार्ट आपण जोडून घेऊयात. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी जे आपलं अस्तर होतं तर त्याला व्यवस्थित बाहीच्या मापामध्ये मॅनेज केलेलं आहे, स्टिच देऊन, एक्स्ट्रा जोड देऊन. आता आपण बाही जोडून घेऊयात. तर बाही जोडत असताना काळजी घ्या की उलटसुलट बाजू चेक करून घ्यायची आपल्याला. दोन्ही बाहींना सेम प्रोसेस करायची आहे. व्यवस्थित बाहेरच्या बाजूने स्टिच देऊन घ्यायची आहे. सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाहींची प्रोसेस करायची आहे. यावरती दाबटीप देऊन घ्यायची आणि दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने फोल्ड करून ओपन साईडला आपल्याला स्टिच देऊन क्लोज करायचं, जेणेकरून आपण बाहीला ज्यावेळेस अटॅच करू मुंड्यामध्ये तर त्यावेळेस कुठलाही तिथे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आहे. दोन्ही जे फॅब्रिक असतील तर स्टेबल असणार आहेत आणि फिनिशिंगला सुद्धा खूप छान पद्धतीने रेडी होतील.
बाहींना प्रॉपर स्टिच करून झाल्याच्या नंतर त्यांचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि तो सेंटर पॉईंट जो आपला मुंडा आहे मुंड्याच्या सेंटरलाच अटॅच करायचा आहे. हे जोडत असताना काळजी घ्या की फ्रंट साईड जी असते त्या बाजूने आपली जी मोठी बाजू येते ती येते आणि जी खोल बाजू असते ती बॅक साईडला जाते बाहीची. ज्यावेळेस तुम्ही बाही जोडाल तर या गोष्टीची काळजी घ्या. अदरवाईज जर आपण ब्लाऊज का नंतर घातला तर कधी कधी फ्रंट साईडला आणि एका बाजूने बॅक साईडला असा पफ रेडी होतो, तर तो होऊ नये याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. डबल स्टिच देऊन आपली बाही अटॅच करून घ्यायची आहे. दुसरी बाही देखील आपल्याला सेम प्रोसेसने कंप्लीट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला फास्ट स्पीडमध्ये हवं असेल तर यूट्यूबमध्ये सेटिंग भेटते, त्या ठिकाणी तुम्ही जर ऑप्शन यूज केला तर याचं स्पीड अजूनही वाढू शकतं, जेणेकरून तुम्हाला खूप स्लो वाटण्यापेक्षा फास्ट कवर होईल. तर या ठिकाणी आपल्याला जो साईड पोर्शन आहे तर त्याला स्टिच करून घ्यायचे. स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला आता फिटिंग करायची. तर फिटिंग करत असताना अगोदर कमरेचं जे माप आहे ब्लाऊजचं तर ते घ्यायचं. जे फिटिंगचं माप आहे त्यानुसार आपल्याला किती कमी करायचं आहे त्यावरती मार्क करून घ्यायचं. बाही घेर आहे, बाही घेर इथं 6.5चा आहे, तर 6.5ला मार्क करून राहिलेले जे 2 इंच आहेत ते आपल्याला या ठिकाणी फिटिंगमध्ये जाणार आहेत. तर मी प्रॉपर जे खाली केलेलं मार्क आहे जे वरती केलं त्यावरती मार्क करून घेत आहे. त्यावरती प्रॉपर आपल्याला स्ट्रेट स्टिच करायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही आहेत. दोन्ही बाजूने सेम प्रोसेस करायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं जे आहे ते बरोबर 2 इंचाचाच एक्स्ट्रा कपडा बाहेरून शिल्लक राहिलेला आहे, की ज्याला आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक जे सोडतो जर फिटिंगमध्ये काही कमी जास्त करायचं असेल तर त्यासाठीचं. तर त्यामध्ये सुद्धा काळजी घ्यायची की जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की आतल्या बाजूने खूप जास्त होतं आहे तर बरोबर 1.5 इंचाचं मार्जिन सोडून जे एक्स्ट्रा बाहेरून फॅब्रिक शिल्लक राहतं ते स्टिच देऊन त्याला कट करून घ्यायचं. आता या ठिकाणी कसं होतं की जर कोणाकोणाकडे बॉक्सची जर मशीन असेल, पिकोची जर मशीन असेल तर याला सगळे जे ओपन बाजू आहेत त्याला पिकोची टिप देऊन घ्यायची, जेणेकरून आतल्या बाजूने ते टोचणार नाही आहे. मी या ठिकाणी 4 बरोबर आतल्या बाजूने फिटिंगच्या शिलाई देऊन घेतलेल्या, तर त्यानंतरचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक शिल्लक राहतं ते कट करून टाकलेलं आहे, कारण ते 1.5 इंचापेक्षा जास्त जातं. तर तुम्हालाही काळजी घ्यायची आहे, जर कस्टमरच्या फिटिंग मेजरमेंटपेक्षा 2 इंच जर प्रॉपर मार्जिन सुटत असेल तर 1.5 इंच सोडून बाकीचं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. एकदम छान पद्धतीने आपलं या ठिकाणी कटोरी ब्लाऊज रेडी झालेला आहे. यामध्ये तुम्ही तो फ्रंट नेकला जे पट्टी पाहतात ते आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून हात शिलाई करायची आहे. हात शिलाई केल्यानंतर त्याचा लुक कशा पद्धतीने येते तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे ते जे काही डाऊट्स असणार आहेत ते प्रॉपरली आपण या ठिकाणी सॉल्व करून घेऊयात. त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. प्रॉपर टिप्स त्यामध्ये शेअर केल्या जातील. बॅक पार्ट फ्रंट पार्ट मी तुम्हाला प्रॉपर दाखवत आहे. स्टिच झाल्याच्या नंतर काय पद्धतीने लुक होतो आहे आपला ब्लाऊज. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.